नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। रिक्षा चालकाचा खून, गळा आवळून व डोक्यावर वार करून हत्या। गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा। करवीर पोलीस तालुक्यातील कंदलगाव हद्दीच्या शेताच्या बांधावर एका रिक्षा चालकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत दीपक नावबा लांबोरे वय 45 फुलेवाडी कोल्हापूर यांनी फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव धाऊ बोडके वय 45 सध्या राहणार बोंद्रेनगर रिंग रोड फुलेवाडी कोल्हापूर, मूळ राहणार निवडे तालुका गगनबावडा हे 21 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 4च्या सुमारास त्यांच्या MS09 EL 5477 क्रमांकाच्या रिक्षासह घरातून बाहेर पडले होते। ते परत न आल्याने त्यांच्या पत्नी मंगल महादेव बोडके यांनी करवीर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती। दरम्यान 22 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास कंदलगाव पोलीस पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना माहिती दिली की कंदलगावकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर संजय शिरगावे यांच्या गट क्रमांक 163 मधील शेताच्या बांधावर एका इसमाचा मृतदेह पडलेला आहे। मृताच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी गुंडाळलेली होती, तसेच डोक्यावर गंभीर जखमा होत्या। मृताच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख महादेव धाऊ बोडके अशी पटवली। त्यानंतर अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणातून गळा आवळून व डोक्यावर वार करून खून केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।